2 मुलांनी मला 1,00,000 रुपये दिले आणि म्हणाले आज घरी ये. पण मी गेल्यानंतर तिथलं दृश्य पाहून मात्र माझ्यावर आभाळच कोसळलं. माझं नाव कोमल. ही गोष्ट आहे कोरोनाच्या काळातली. माझी परिस्थिती थोडी बिकट असल्याने मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन जे असेल ते काम करत असे. एक दिवस मला 2 मुलांनी घेरलं आणि म्हणाले, तुम्ही जर आमचं म्हणणं ऐकलं तर तुम्हाला आम्ही 1,00,000 रुपये देऊ. माझ्यासाठी ही रक्कम खूप मोठी होती. मला कसेबसे 4-5 हजार रुपये मिळायचे. ही मोठी रक्कम ऐकताच मी काहीच न विचार करता होकार दिला. ते म्हणाले, तुम्ही तिथे या, मग आम्ही सांगू काय करायचं ते. असं बोलून ते तिथून निघून गेले. आज मात्र मी खूप खुश होते, कारण माझ्या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद समोर दिसत होता. मी तसंच मार्केटमध्ये गेले आणि भरपूर सारा खाऊ घेतला आणि घरी गेले. माझी मुलं मी घरी जाताच माझ्याकडचं खाऊ बघून खूप खुश झाली. खाता खाता माझा छोटा मुलगा मला म्हणाला, मम्मी आज खूप पैसे मिळाले वाटतं कामावर. मी हो म्हणत विषय टाळला. तोपर्यंत दुसरा मुलगा म्हणाला, मम्मी अगं आपण थोडं थोडंच खाऊ, म्हणजे ते संपणार नाही, कारण ते संपलं तर परत आपण कसं आणणार. मी त्याला पोट भरून खा असं म्हणाले. पण मला मात्र माहीत नव्हतं की माझ्यासोबत या पैशांच्या बदल्यात नक्की काय होणार आहे. माझे पती 1 वर्षापूर्वी गेले होते, त्यामुळे सगळं माझ्या अंगावर येऊन पडलं होतं. मी रात्री झोपताना त्यांना सांगितलं की बाळांनो, मला उद्या खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला वेळ झाला तर तुम्ही घराकडे नीट लक्ष द्या. माझी मुलं खूप समजूतदार होती. ती म्हणाली, आई तू बिनधास्त तुझ्या कामाला जा, घराची आणि आमची काही काळजी करू नको, आम्ही खूप छान घर सांभाळू. बोलत बोलत आम्ही कधी झोपलो हे आम्हालाच समजलं नाही. सकाळचे 5 वाजले. मी उठले आणि स्वयंपाक बनवला आणि घड्याळाकडे नजर टाकली तर 7 वाजले होते. माझी मुलं झोपली होती. मी आवरून घरातून बाहेर पडले. मला रस्त्यातच ती मुले भेटली ज्यांनी मला पैसे दिले होते. ते म्हणाले, लवकर घरी चला. मला मनामध्ये खूप भीती वाटत होती की हे घरीच का बोलवत असतील. नंतर वाटलं की घरचं काहीतरी काम असेल, म्हणून मी त्यांच्या गाडीमध्ये बसले. ते मला घेऊन जात असता माझ्या मनात खूप वाईट वाईट विचार येत होते. मी फक्त माझ्या मुलांना आठवत होते. कसं तरी त्यांच्या घराजवळ पोहोचले. दार उघडताच त्यांची एक वयस्कर आई मला समोर दिसली, ज्यांना कोरोना झाला होता. माझ्याकडे बघून ते दोघे मला म्हणाले, तुम्हाला यांची देखभाल करायची आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्यामुळे आम्हाला घरीच देखभाल करावी लागते, त्यामुळे तुम्ही यांची नीट काळजी घ्या. मी त्यांचं बोलणं ऐकून माझं काम करण्यासाठी आजींजवळ गेले. मी त्यांना काही विचारण्याच्या आधीच त्या म्हणाल्या, बाई थोडं पाणी दिलं तर खूप उपकार होतील. मी त्यांना पाणी दिलं. त्यांचे कपडे नीट नव्हते, तर ते मी बदलले आणि असंच मी आता रोज तिथे कामावर जाऊ लागले. ते फक्त पैशांसाठी नव्हे तर त्या आजींसाठी. असं करत करत दिवस गेले आणि त्यांचा तब्येतीमध्ये फरक जाणवू लागला. आजी आता आधीपेक्षा बऱ्या वाटत होत्या. असे करत माझा शेवटचा कामाचा दिवस आला आणि मला त्या जाताना म्हणाल्या, बाळा तू माझी दिवस रात्र सेवा केलीस, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. मला वाटलं की आधीच 1,00,000 रुपये हे काही माझ्यासाठी कमी नव्हते आणि मला ही सेवा पैसे न देता जरी मिळाली असती तरी मी ती स्वखुशीने केली असती. कारण मला माहीत होतं माणूस गेल्याचं काय दुःख असतं ते. कारण मी माझ्या आईबाबांना लहानपणीच गमावलं होतं आणि माझ्या नवऱ्यालाही. असं बोलून मी जात असताना त्यांनी मला टेबलवर असलेले काही कागद घेऊन यायला सांगितलं आणि त्याच्यावर त्या सही करून माझ्याजवळ देत म्हणाल्या की ही काही जमिनीचा हिस्सा तुला देत आहे. त्यांनी जबरदस्तीने तो कागद माझ्याजवळ दिला. तेव्हा मला माझ्या नजरेसमोर माझी 2 मुलं भुकेने व्याकुळ झालेली दिसत होती की त्यांची काय परिस्थिती आहे आणि आता ही जमीन मिळाल्यामुळे मला जरा आधार होईल असं वाटलं. त्यामुळे मी खरं तर खूप खुश होते. अशा रीतीने आमचे दिवस चांगले चालले होते. पण देवाला ते सुख मान्य नव्हतं कदाचित. काही दिवसांनी त्या आजीच्या मुलांना समजलं की त्या जमिनीमध्ये माझाही हिस्सा आहे. ते समजताच माझ्या घरी येऊन मला बोलू लागले. मला अगोदर समजलं नाही की ते असं का करत आहेत, पण नंतर त्यांची म्हातारी आई तिथे आली आणि तिने त्यांच्यावर केस टाकली. मला समजत नव्हतं की त्यांच्या आईने मुलांवरच का केस टाकली असेल. नंतर समजलं की त्या मुलांची ती सावत्र आई होती, म्हणूनच तर ते तिला 1 ग्लास पाणी सुद्धा देत नव्हते. नंतर त्यांना जेलमध्ये टाकून तिने तिच्या मोठ्या आलिशान बंगल्यांमध्ये मला नेलं. आता मी चांगले राहू लागले होते. ना खाण्याचं टेन्शन होतं ना कामाचं. आता माझी मुलं मोठी झाली होती आणि हळूहळू त्या म्हाताऱ्या आजीला वाईट बोलू लागली होती, त्याच्यासोबत मलाही. एक विचार माझ्या मनात सारखा येत होता
की मी एका आईला आणि मुलांना दूर केलं, म्हणूनच हे असं माझ्या बाबतीत होतंय. म्हणून हे सगळं मी कर्माचे भोग आहेत असं समजून गपचूप सहन करत होते. आता तर जे घर आजीने माझ्या नावावर केलं होतं ते घर माझ्या मुलांनी त्यांच्या नावावर केलं. माझे वाईट दिवस चालू झाले होते. मी ते घर सोडून दुसऱ्यांच्या घरी कामाला जाऊ लागले आणि थोडेफार पैसे येतील त्यातलेही पैसे माझी मुलं घेऊन जायची. आजीची जी 2 मुलं होती त्यांना आता 4 वर्षानंतर सुटका मिळाली होती. त्या आजींची मुले माझ्याकडे आली आणि मला माफी मागू लागली आणि म्हणाली, ताई, आमची चूक आम्हाला समजली आहे. आम्ही आमच्या आईसोबत खूप वाईट वागलो. आता चूक समजली, पण आमच्या आई आता या जगात नाही. आम्हाला माफ करायला. त्यामुळे तुम्हीच आता आम्हाला माफ करा. ताई हा शब्द ऐकून मला त्यांच्यावर दया आली आणि त्यांना मी माझ्या घरी ठेवून घेतलं. आता ते दोघे खूप कष्ट करत होते आणि मला त्यांच्या आईसारखं जपत होते. इतकी काळजी करत होते की माझ्या स्वतःच्या मुलांनीही इतकी काळजी केली नव्हती. त्यांचे हे बदल बघून मी आशा करत होते की माझी मुलंही लवकर जागी होतील आणि घरी येतील. आणि तसंच झालं. तेही माझी माफी मागायला आले आणि मी त्यांना माफही केलं. मी त्यांना स्वीकारू शकत होते, पण ते जे वागले होते ते मी कधीच स्वीकारू शकत नव्हते. कारण आपण जे वागतो तेच फिरून आपल्याकडे येत असतं. त्यामुळे सर्वांशी चांगलंच वागलं पाहिजे. आईवडिलांनी आपल्याला काबाड कष्ट करून वाढवलेलं असतं. त्यांना आपण कधीच विसरलं नाही पाहिजे.